Good morning, friends. Today we will discuss plastics and the environment. आपण आज बघूया प्लास्टिक आणि पर्यावरण यातील संबंध. प्लास्टिक अँड द एन्व्हायरमेंट. ओके, तर पहा काय आहे आता. मटेरियल्स अराउंड अस कॅन बी डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. आपल्या भोवताली जे काही मटेरियल्स आहेत, पदार्थ आहेत, ते दोन प्रकारचे क्लासिफाय केलेले आहेत, वर्गीकरण त्यांना केलेलं आहे. कशामुळं? इंटू टू ग्रुप्स बेस्ड ऑन टाइम टेकन बाय देम फॉर डिकम्पोजिशन. त्यांना टाइम किती लागतो डिकम्पोजिशन किंवा डिजनरेशन होण्यासाठी, विघटन होण्यासाठी किती वेळ लागतो. Materials around us can be divided into two groups on the basis of time taken for decomposition or degeneration. किती वेळ लागतो त्यांना विघटन होण्यासाठी, डिकम्पोजिशन होण्यासाठी किंवा डिजनरेशन होण्यासाठी. यामध्ये दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे पहा बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल. ओके, आणि दुसरा आहे नॉन बायोडिग्रेडेबल. दोन प्रकारचे. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? नॅचरल प्रोसेसनं ज्याचं डिकम्पोजिशन होतं. ओके, नॅचरल प्रोसेसमध्ये कोण येतात मग? मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यांनाच काय म्हणायचं आपण? बायोडिग्रेडेबल. मटेरियल विच गेट्स डिकम्पोज्ड, material which get decomposed by natural processes किंवा through natural processes, through or by natural processes. Natural processes like action of microorganisms, like action of microorganisms. कोणाची ऍक्शन होते, कोणाची क्रिया होते? मायक्रोऑर्गॅनिझमची, सूक्ष्मजीवची. ओके, द मटेरियल्स विच गेट डिकम्पोज्ड थ्रू और बाय नॅचरल प्रोसेस. आता मायक्रोऑर्गॅनिझम्स मुळे विघटन होतं, त्याला काय म्हणायचं? नैसर्गिक विघटन. ओके, किंवा बायोडिग्रेडेबल जैविक विघटन. किंवा नॉन बायोडिग्रेडेबल बघा, अ मटेरियल विच इज नॉट इझिली डिकम्पोज्ड बाय नॅचरल प्रोसेस. अ मटेरियल विच इज नॉट इझिली, सहजपणे decomposed by natural processes, नैसर्गिक प्रक्रिया, is called, काय म्हणायचं त्याला? नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. is called non biodegradable substance. It may take several years for decomposition. takes खूप वर्ष लागतात. takes several म्हणजे खूप, several years for decomposition. विघटन होण्यासाठी काय लागतो? खूप वर्षांचा कालावधी हा लागतो. असे पदार्थ, असे मटेरियल्स म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल. आता बघा काय होतं. पुढचा पार्ट आहे पोल्युशन कॉज्ड बाय प्लास्टिक. प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण तुम्हाला माहीत आहे, तुम्ही बघितलं पण आहे. पहा, मुंबईला 2008 असेल किंवा मागच्या 2-3 वर्षाखाली पण खूप मोठा पाऊस आला होता. आणि त्यामुळं इथले जे नाले आहेत, खूप मोठे नाले असतात, ते काय झाले होते? ब्लॉक झाले होते आणि सगळ्यांच्या घरामध्ये पाणी आलं होतं. इव्हन तो कार सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या किंवा कारमध्ये पाणी आलं होतं, ट्रकपर्यंत पाणी आलं होतं. एवढ्या हाईटमध्ये
तर काय असतं, नाल्या ज्या असतात नाल्यामध्ये काय होतं, प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही, ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे प्लास्टिक. त्यामुळे ते काय असतं, नाल्यामध्ये नाल्या गटारी नाल्या ज्या असतात मुंबईसारख्या किंवा मेट्रो सिटी सारख्या त्याला ब्लॉक होतं. ते ब्लॉक झाल्यामुळं नालीतलं पाणी काय येतं, वर येतं. वर आल्यामुळं काय होतं, ते लोकांच्या घरामध्ये वगैरे काय होईल, शिरलं जाईल किंवा सगळीकडे पसरलं जाईल. तर पुढचा पार्ट तोच आहे आपला, पोल्युशन कॉज्ड बाय प्लास्टिक्स. प्लास्टिकमुळं होणारं प्रदूषण. त्यात फर्स्ट आहे, प्लास्टिक इज नॉन बायोडिग्रेडेबल. ते विघटन न होणार आहे. आर्टिकल लाईज पॉलिथिन बॅग्स when mixed with garbage. ओके, पॉलिथिनच्या बॅग आहेत कशासोबत मिक्स होतात, गार्बेज म्हणजे कचरा, कचऱ्यासोबत मिक्स होतात. चोक द रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ ॲनिमल्स लाईक काउज. आता सुद्धा बघा काही गाय व्हिडिओ सुद्धा बघितले, व्हॉट्सअपवर आले असतील, तुम्ही पण बघितले. तर गाय वगैरे असते, गाय किंवा दुसरे ॲनिमल्स असतात, म्हैस, तर ती प्लास्टिकमध्ये समजा गाय भाकर वगैरे असेल किंवा काही असेल खाण्यासारखं पदार्थ, तर ते एकदम त्याच्या साईड खाते. ते खाल्ल्यामुळं काय होतं, कचऱ्यामध्ये आपण टाकून देतो ना, तर ती गाय खाते तसंच आहे. त्याच्यामुळे त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टम चोक होतात किंवा ब्लॉक होतात. चोक किंवा ब्लॉक म्हणजे त्या ब्लॉक होतात, म्हणजे स्टॉप होतात ते, त्याच्यामुळे रेस्पिरेशन होत नाही. त्यामुळे गाय असेल किंवा दुसरे कोणते प्राणी असतील जे डायरेक्ट प्लास्टिक गिळतात, खातात, ते काय होतात, वाढतात, मरतात, एकदम डेड होतात ते. ओके, पॉलिथिन बॅग्स कॉज क्लॉगिंग ऑफ ड्रेन्स. क्लॉगिंग, नाल्या वगैरे असतील, गटारी असतील, ड्रेन्स म्हणजे नाल्या गटारी, याच्या काय करतात, ते ब्लॉक करतात. क्लॉगिंग म्हणजे काय, ब्लॉक्स. तुम्ही बघा प्लास्टिकला जळलं असेल तर त्याच्यापासून हे होतात, वास येतो त्याचा. प्लास्टिक इव्हॉल्व म्हणजे बाहेर टाकणे, इव्हॉल्व म्हणजे बाहेर टाकणे. प्लास्टिक इव्हॉल्व. पॉइझनस फ्युम्स ऑन हिटिंग. पॉइझनस म्हणजे काय, विषारी. प्लास्टिक जर जाळलं असेल त्याच्याजवळ आपण थांबू शकत नाही. काय होईल, आपल्याला त्याचा वास येतो किंवा धूर येतो, त्याच्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटतं, आपण तिथं थांबू शकत नाही. ओके, प्लास्टिक इव्हॉल्व पॉइझनस फ्युम्स, वाफा, ऑन हिटिंग. हीट केल्यानंतर काय होतात, तर पॉइझनस फ्युम्स तयार होतात. तर बघा अशा प्रकारे काय आहे, काय तयार होतं किंवा काय होतं, पोल्युशन होतं. कशामुळे पोल्युशन होतं, तर प्लास्टिकमुळे पोल्युशन होतं. काय काय होतं, पहिलं, प्लास्टिक इज नॉन बायोडिग्रेडेबल. ते विघटन होत नाही, कसं विघटित होत नाही. त्यामुळे आर्टिकल्स लाईक पॉलिथिन बॅग्स, पॉलिथिनच्या बॅग असतील, हे मिक्स्ड विथ गार्बेज, कचरा असतो. गाई किंवा दुसरे प्राणी आहेत ते काय करतात, कचऱ्यामध्ये जातात, कचरा कुंडी जिथं आहे किंवा कचरा जिथं आहे तिकडे जातात आणि ते खातात कचरा, आणि प्लास्टिकची पिशवी पण खातात, कॅरी बॅग पण खातात पॉलिथिनची. त्यामुळे कशावरती अफेक्ट होतं, त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवरती परिणाम होतो. ओके, श्वास थांबवतो. चोक म्हणजे श्वास थांबला जातो त्यांचा. कोणत्या ॲनिमलमध्ये, फॉर एक्झाम्पल काऊ, गायमध्ये. पॉलिथिन बॅग्स कॉज क्लॉगिंग ऑफ ड्रेन्स, नाल्यांचा वगैरे ब्लॉक होतो. लास्ट आहे स्टुडंट, प्लास्टिक इव्हॉल्व. काय करतं प्लास्टिक, काय इव्हॉल्व करतं, फ्युम्स, वाफा इव्हॉल्व करतं. त्याच्यामुळे काय होतं रे स्टुडंट्स, आपल्या बर्निंगवरती परिणाम होतो. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंट. तर डिपेंडिंग अपॉन टाइम टेकन फॉर डिकम्पोजिशन किंवा डिजनरेशन ऑफ मटेरियल्स, देर आर टू टाइप्स ऑफ मटेरियल्स, बायोडिग्रेडेबल मटेरियल्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स. बायोडिग्रेडेबल मटेरियल्स म्हणजे काय, त्यांचं विघटन होतं. कशामुळे होतं, नॅचरल प्रोसेसमुळं. फॉर एक्झाम्पल मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ॲक्शनमुळं, त्याला काय म्हणायचं आपण, बायोडिग्रेडेबल मटेरियल्स किंवा बायोडिग्रेडेशन. आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, त्यांचं नॅचरल प्रोसेसमुळं डिकम्पोजिशन होत नाही, त्यांना खूप वर्ष लागतात, सेव्हरल इयर्स लागतात. त्यानंतर आपण पुढचं बघितलं, पोल्युशन कॉज्ड बाय प्लास्टिक. हे 3 प्रकारचं पोल्युशन. ॲनिमल्स लाईक काऊसारखी रेस्पिरेटरी सिस्टीमवर परिणाम करतात. क्लॉगिंग होते ड्रेनची. ड्रेन्स म्हणजे काही नाल्या गटारी असतात ते तुंबल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांना जाळलं तर दे इव्हॉल्व किंवा लिबरेट पॉइझनस
fumes on heating, which is dangerous to us, which makes conscious to us. Okay, when we near to it, आपण जेव्हा ते प्लास्टिक जाळं त्याच्याजवळ जर थांबलं तर काय होतं रे स्टुडंट्स, आपल्याला अस्वस्थ वाटतं. त्यामुळे आपण प्लास्टिक जाळताना शक्यतो तिथे थांबत नाही. ओके, तर हा होता आपला आजचा भाग, ज्यामध्ये आपण 2 पार्ट कव्हर केले. एक होता टाईप ऑफ किंवा प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंट, आणि दुसरं होतं मुलांनो काय होतं, पोल्युशन कॉज्ड बाय प्लास्टिक. थँक्यू. I know.